मापाचा चमचा आहे, त्याच्यामध्ये मी 2 कप कोकोनट पावडर घेतलं ड्राय, आणि त्यामध्ये 1 कप पिठी साखर घातली आणि ते छान एकत्र करायचं. पूर्ण एकत्र व्यवस्थित करायचं. छान एकत्रित झालं आहे. आणि नंतर त्यामध्ये मिल्कमेड टाकायचं. मिल्कमेड हे 1च चमचा टाकायचं, कारण आपण आधीच साखर घातलेली आहे, म्हणजे पिठी साखर. तर 1च चमचा घालायचा आणि चांगलं हलवून घ्यायचं, व्यवस्थित एकजीव करायचा. थोडं चिकट असते, पण तरी ते कोरडा ड्रायमध्ये ते व्यवस्थित मिक्स होऊन जातं. आता तुम्हाला ऑप्शनल आहे, कोणी मिल्कमेड घालतात किंवा नाही घालत, पण मी घातलेलं आहे मिल्कमेड. कोणी पिठी साखर घालून पण करतात. आता हे जर कोरडं झालेलं आहे, तुम्ही म्हणाल किती कोरडं आहे, आता याच्यामध्ये काय घालायचं? याच्यामध्ये थोडंसं दूध घालायचं आणि थोडं 2 वेळा दूध घालायचं. आता मी थोडंसं दूध घेतलं आहे त्याच्यात टाकायला, आणि परत आता छान एकजीव करायचं, छान ढवळायचं पूर्ण, आणि व्यवस्थित करायचं. परत दूध घातलं आहे मी. आता व्यवस्थित छान मस्त ढवळून घ्यायचं. आता बघा, थोडं घट्ट व्हायला लागलं आहे. आता पूर्णपणे घट्ट झालं आहे. ते असं चमच्याने मस्त एकत्र असं छान मॅश करून करायचं. ते छान मस्त एकत्र झालेलं आहे. तर खालीवर करायचं. आणि आता हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे, म्हणजे सारण तयार झालेलं आहे. आता झाकून ठेवायचं. आता आपल्याला आता आपल्याला चॉकलेट घ्यायचं. चॉकलेट कापायचं, कारण आपण आता चॉकलेट सिरप बनवणार आहे, म्हणून चॉकलेट जरा कापून घ्यायचं. एक चॉकलेट पुरं आहे हे करायला, चॉकलेट्स बॉल बनवायला. एक चॉकलेट पुरं आहे हे. मिल्कमेड आहे. आता मी डार्क चॉकलेट घेतलं आहे. हे डार्क चॉकलेट पण घ्यायचं. त्यालाही छान व्यवस्थित असं कापून घ्यायचं. दोन्ही साईडने छोटे तुकडे केले की ते लगेच मेल्ट होतं. मोठे केले की थोडंसं वेळ लागतं, म्हणून व्यवस्थित असे छोटे तुकडे करायचे. आता आपलं चॉकलेट पण झालेलं आहे तुकडे करून. आता आपण छोटे बॉल्स बनवायचे. ते आपले सारण तयार झालेलं आहे. असे छोटे बॉल्स बनवायचे. असे एकसारखे असे बॉल्स बनवून ठेवायचे सगळे. आणि आपण दूध घातल्याने ते कसं आता थोडंसं बॉल्स लगेच बनल्या जातं. थोडं मिल्कमेड घालूनही ते पण थोडं त्याच्यानेही थोडंसं फरक पडतो, की बनवायला छान व्यवस्थित होतं. त्रास होत नाही बनवायला बॉल. आता व्यवस्थित बघा, एकसारखे सगळे बॉल्स बनवत आहे मी. सगळे बॉल्स झाले एकसारखे. आता आपण चॉकलेटला
मेल्ट करून घेतलं आहे. चॉकलेटला आता मेल्ट करू. झालं आहे मेल्ट. आता त्यामध्ये आपण बॉल टाकूया. चॉकलेट बॉल तयार होणार मग आपले. असं कोकोनट बॉल टाकायचे आणि त्याला वरून सिरप असं लावायचं आणि हळूहळू लावायचं कारण ते फुटले नाही पाहिजे. मोस्टली फुटत नाही, पण तरीही सावकाश हळूहळू करायचं. त्याच दुसऱ्याही बॉलला तसंच करायचं. व्यवस्थित लावून घ्यायचं आणि चमच्याने ते उचलायचं. अशा प्रकारे बॉल्स तयार झालेले आहे. आता आपण ते मिल्क चॉकलेट घेतलं होतं ते जरा त्याच्याने आपण ड्रेसिंग करूया याची. मग थोडी डिझाईन काढूया. डार्क चॉकलेटनी आपण बॉलला डार्क चॉकलेटमध्ये स्टफिंग केलं होतं. आता आपण वरून डिझाईन मिल्क मेड चॉकलेट आहे त्याच्याने करू. मिल्क चॉकलेट आहे ना त्याच्याने करायचं. असं व्यवस्थित सगळ्या चॉकलेटना करून घ्यायचं. याच्या अगोदरची प्रोसिजर आपण ते बॉल्स चॉकलेटमध्ये टाकून आपण थोडंसं फ्रीझरमध्ये ठेवले होते. त्यानंतर काढलं आणि आपण स्टफिंग केली. आता आपले बॉल कोकोनट चॉकलेट तयार झालेले